नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही देवासमोर हात जोडते आणि खूप रडत असते. आता सर्व काही संपले, हातातून सर्व काही सुटून गेले, पण असे म्हणतात तुझ्या दारी अंधाराला जागा नाही, येथे नेहमी सत्याचा प्रकाश असतो. मला माहिती नाही की रमाच्या प्रारब्धात तिचा अक्षय आहे की नाही, पण त्यांच्याशिवाय सुद्धा देवा मी नाही जगू शकत, खरंच नाही जगू शकत. उद्या ते लग्न करून रेवाचे होतील तेव्हा तर खरंच माझ्या हातून वेळ तर निघूनच गेलेली असेल. मग देवा, आज त्या हक्काने मी तुझ्याकडे मागते आणि जी भक्ती मी तुझी केली आहे त्या अधिकाराने मी तुझ्याकडे हक्काने मागते. माझं कुंकू मला परत कर, माझा मिरचीचा ठेचा मला परत कर. आणि खरंच देवाचा खूप मोठा चमत्कार होतो आणि एक जोरात अशी वाऱ्याची झुळूक येते आणि त्या अक्षयने त्या कागदावर जे हॅपी बर्थडे लिहून रमाला विश केलेले असते ते कागद सर्व उडतात आणि रमाच्या पायाशी येऊन पडतात. तेव्हा रमा त्या कागदाकडे बघत असते आणि काय आहे हे सर्व. आता हे तर रेवाच्या मागे मागे गेले आणि हे त्यांचे कागद त्यांनी जे एकत्र कचरा करून ठेवला ते सर्व मीच उचलणार का? काय करून ठेवले हे सर्व? तेव्हा रमा लगेच ते सर्व कागद उचलायला घेते आणि त्या कागदावर अक्षयने मॅजिक पेनने लिहिलेले असते, त्यामुळे ते काही व्यवस्थित दिसत नाही. परंतु रमा मात्र ते ओळखते की नक्की या कागदावर काहीतरी लिहिलेले आहे आणि ते पण मॅजिक पेनने. म्हणून रमा लगेच तो कागद हा दिव्यावर धरते आणि जेव्हा तो कागद थोडासा पेट घेतो, परंतु त्यावर जे हॅपी बर्थडे 2 वेळा असे लिहिलेले असते ते रमाला दिसते. रमा तरी वाचते आणि तिला खूप आनंद होतो. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत असतात आणि त्यावर रमा अक्षय असे नाव लिहिलेले असते. ते वाचून तर रमाला खूपच आनंद होतो आणि रमा देवाचे आभारच मानते. रडत पण असते आणि हसत सुद्धा असते आणि ते सर्व ती वाचत सुद्धा असते. हॅपी बर्थडे 2 वेळा फॉर इव्हर रमा अक्षय असे नाव वाचल्यानंतर तिला खूप आनंद होतो. तेव्हा रमाच्या लक्षात येते की यांना सर्व काही आठवते. हे बहुतेक नाटक करतात, यांची स्मृती गेलेली नाही. तुम्हाला सगळे आठवते याचा अर्थ तुम्ही नक्की नाटकच करता. आणि तो कागद घेऊन ती इतकी रडत असते आणि देवाला म्हणते की देवा, तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही. इतके मोठे सत्य तू माझ्या समोर आणलेस, थँक्यू देवा. मी सांगू शकत नाही की आता या वेळेला मला किती आनंद होतो. माझ्या मिरचीच्या ठेच्याला त्याची 2 वेळा आठवते. देवा, आज माझा वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला खरंच खूप मोठं गिफ्ट दिलं. थँक्यू म्हणून ती देवाला पुन्हा हात जोडून नमस्कार करते. देवा, तुझा आशीर्वाद खरंच माझ्या पाठीशी आहे. म्हणून रमाला खूप आनंद होतो. परंतु तिच्या डोक्यात पुन्हा विचार येतो की यांनी माझ्याशी हे असे वागण्याचे नाटक का केले असेल, ते पण इतक्या टोकाचे. इतक्या टोकाला जाऊन ते माझ्या बरोबर वागले, असे कसे ते करू शकले? आता मी लगेच यांना जाऊन जाब विचारतेच. तेव्हा रमा ही अक्षयला सर्व विचारण्याचे ठरवते आणि डोळ्यातील पाणी पुसून ती तो कागद घेऊन घाईने अक्षयला विचारण्यासाठी रूमकडे येत असते. परंतु रेवा आणि अक्षय या आपल्या रूम बद्दल कलर्स चॉईस करत असतात. रेवा म्हणते की अरे अक्षय, हे कलर छान दिसतील ना? अक्षय म्हणतो की हो, खूपच छान दिसतील. रेवा तर खूपच खुश होत असते आणि अक्षय खुश होण्याचे नाटक करतो. रेवा म्हणत असते की अरे अक्षय, ही जी काही भिंत आहे ती आपण नॉर्मल ठेवूयात, म्हणजे येथे जे फोटो होते जुने तेथे आपले फोटो पण नाही, आपल्याकडे इतके फोटो नाही आणि त्या फोटोसाठी आपण एक शूट प्लॅन करू, फोटोग्राफरला बोलूयात. अक्षय म्हणतो की हो, या भिंतीवर जो काही जुना माझा आणि आईचा फोटो बोरिंग एकदम आणि आभ्या आणि माझा सुद्धा फोटो होता एकदम बोरिंग, आपण आपला फोटो शूट करून तेथे लावूयात. तेव्हा रमा ही दरवाजात येते आणि त्या दोघांचे बोलणे ऐकत असते. तेव्हा अक्षय म्हणतो की मी एक काम करतो रेवा, तुला फोटोशूट करण्यासाठी भुगावला घेऊन जातो आणि तेथे खरंच एक अशी उंच टेकडी आहे आणि खाली खोल दरी, अगदी असा रोमॅन्टिक प्लेस आहे. तेव्हा रेवा तर थोडी लगेच चपकते आणि काय दरी आहे तिथे इतकी खोल? तेव्हा अक्षय म्हणतो की नाही अगं, खूपच छान असे ठिकाण आहे ते, असं कोणतंही तिथे अडसर नाही, अगदी डायरेक्ट तिथे दिसते, तेथे जाऊन आपण फोटो काढूया. रेवा घाबरतच म्हणते की हो चालेल. परंतु रमा जेव्हा हे सर्व ऐकते तर रमा लगेच थोडीशी बाजूला लपते आणि विचार करते की हे असे का वागत असतील माझ्याबरोबर. एकीकडे रेवा बरोबर तर चांगले वागतात आणि दुसरीकडे माझ्याबरोबर हे असे. मग नेमकं यांच्या मनात काय सुरू असेल, काय चाललंय यांचे, खरंच काहीच कळत नाही. यांना जे काही आठवते ते मला का सांगत नसतील. मी एक काम करते, थेट जाऊन यांना
यांना सर्व विचारते, मला आता हे सर्व सहन होत नाही, मी यांच्यापेक्षा जास्त सहन नाही करू शकत. तर अक्षय रेवाला म्हणत असतो, मला आता तुला रेवा कुठलाही असा चान्स द्यायचा नाही. तुला तर असे वाटत असेल की मी तुझं ऐकत नाही, तुला माझे पटत नाही, पण रेवा आता तुला सर्व काही पटवावेच लागेल. आता नाही म्हटलं तरी रेवा आयुष्यभर आपल्याला एकत्र राहायचे, एकमेकांबरोबर जगायचे, ह्या रूम मध्ये राहायचे. रेवा म्हणते की हो ना अक्षय, अरे तू एकदम बरोबर बोलतोस. नात्यासाठी विश्वास खूप महत्वाचा असतो आणि ती ट्रान्सपरन्सी सुद्धा खूप महत्वाची असते. अक्षय म्हणतो की नक्की. तर रेवा म्हणते की हो बरं ते सर्व जाऊन दे, त्यापेक्षा आता महत्वाचे काय आहे, आपल्याला फोटो शूट करायचे, म्हणून मी ठरवले की आताच मी लगेच फोटोग्राफरला फोन करते. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो लगेच कर. रेवा ही खुश होऊन फोटोग्राफरला फोन करत असते, परंतु अक्षय तिच्या मागून खूप रागाने तिच्याकडे बघत असतो, कारण ती जे काही अक्षर बरोबर वागलेली असते त्याचा बदला त्याला घ्यायचा असतो. तेव्हा रेवा जेव्हा त्याच्याकडे बघते तेव्हा तो हसण्याचे आणि खुश असल्याचे नाटक करत असतो. रमा तर त्या दोघांना बाहेरून दरवाज्यातून बघत असते. हे सर्व बघून रमा विचार करते की यांचे अशा वागण्याचे कारण नक्की असे असेल की यांना रेवाचे जे पितळ आहे ते उघडे करायचे असेल, म्हणूनच हे असे वागत असतील. पण यांनी मला हे सर्व का सांगितले नसते, मला जर सांगितले असते तर मी सुद्धा त्यांना मदत केली असती. मी एक काम करते, जाऊन डायरेक्ट त्यांना विचारते, त्यांना मी सांगते की तुमचा डाव माझ्या लक्षात आला, तुमची हुशारी सुद्धा माझ्या समोर नाही चालणार. म्हणून ती जायला निघते आणि परत स्वतःला थांबवते आणि नाही नको आता विचार करते की जर अशा वेळी मी त्यांना डायरेक्ट रेवासमोर जाऊन विचारले तर त्यांनी जो प्लॅन केलेला आहे तो फिसकटेल आणि सर्व काही गडबड होऊन जाईल. मी एक काम करते, जेव्हा हे एकटे असतील तेव्हा मी यांच्याशी बोलते, घरात नको बाहेर एखाद्या ठिकाणी जेथे आम्ही फक्त दोघेच असू, त्या ठिकाणी जिथे मी त्यांच्यावर रागवू शकेल, त्यांच्यावर चिडू शकेल, त्यांना मी जाब विचारू शकेल. इतक्या दिवसापासून ते माझ्याशी जे काही वागतात त्याची सर्व उत्तरे मला त्यांच्याकडून घ्यायची आणि एक घट्ट अशी मिठी मारेल. त्यानंतर इकडे अक्षय, आनंद आणि सीमा एका रूम मध्ये असतात. तर अक्षय त्या दोघांना म्हणत असतो की आज काही झाले तरी काका, अभय आणि आर्ता या सर्वांना मी घरी घेऊन येईलच. दादा आणि मी आता बाहेरच पडतो, परंतु आज कसेही आपल्याकडे एक सेलिब्रेशन तर आहेच. सीमा म्हणते की हो, किती दिवस झाले घरात असे शुभ काही घडलेले नाही. भाऊजी आणि अभ्या आर्ता जेव्हा घरी येतील तेव्हा अरे तू सर्व बघशील की सर्वांचे चेहरे अगदी कसे खुलतील. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आई, ही तर गोष्ट महत्वाची आहे, पण त्यापेक्षा आणखीन काहीतरी महत्वाची आहे ना. अगं आई, रमाचा वाढदिवस आहे. तर सीमा म्हणते की काय, तर आनंद सुद्धा म्हणतो की हो, आणि त्या दोघांना खूप आनंद होतो. सीमा म्हणते की आय्या हो की आज 8 तारीख आहे, मी कसे विसरले, आणि चल आपण विश करूयात. तेव्हा अक्षय म्हणतो की थांबा, उगाच घाई करू नका, कारण मला तिचा वाढदिवस आठवतो हे तिला कळायला नको. तेव्हा सीमा म्हणते की का रे, तर आनंद म्हणतो की अरे अक्षय, तू अजून तिला त्रास देऊ नको, का ते बिचारीला इतका त्रास देतोस, एकतर तिला खूप त्रास आहे आणि त्यात तुझी आणखीन भर. तेव्हा अक्षय म्हणतो मी तिला सरप्राईज तर देणार आहे, पण त्यासाठी माझ्याकडे एक वेगळा प्लॅन आहे. तर आनंद विचारतो की कसला प्लॅन. तेव्हा अक्षय म्हणतो की सांगतो. त्यानंतर इकडे रमा रूम मध्ये असते आणि अक्षयचा फोटो हातामध्ये घेऊन त्याकडे एकटक बघत खूपच खुश असते. आणि तेवढ्यात तेथे रेवा येते. रेवा लगेच रागाने म्हणते की काय साफसफाई सुरू आहे का, चांगली गोष्ट आहे, साफसफाई तर फक्त कारण आहे, पण उचकपणा मात्र तुझा सुचत नाही. आणि रेवा लगेच रमाच्या हातातील फोटो घेते आणि काय ग, तुला किती वेळ सांगितले की रमा तू आमच्या रूम मध्ये येत जाऊ नकोस, कारण ही रूम माझी आहे, अक्षयची आहे, आमची आहे. तेव्हा रमा म्हणते अगं रेवा, आमचं म्हणून सर्व गोष्टी तुझ्या नाही होणार. अगं रेवा, साफसफाई करण्यासाठी मी येथे आले होते, धूळ तर खूप आहे, यांना धुळीचा त्रास होतो. तर रेवा म्हणते की त्याला कुठल्या गोष्टीचा त्रास होतो, कुठल्या गोष्टीचा होत नाही, त्याची काळजी मात्र तू करू नकोस, मी आहे ना अक्षयची काळजी घेण्यासाठी, तू फक्त तुझीच काळजी कर. अगं काय रमा, स्वतःच्या मूर्खपणामुळे तू सनीला तर नकार दिलास. रमा मात्र रेवाच्या या बोलण्याकडे लक्ष देत नसते आणि म्हणते की मला तुझ्याशी नाही बोलायचे. तेव्हा रेवा पुन्हा रमाजवळ येते आणि का बोलशील, पण तुला नाही बोलायचे पण मला बोलायचे, या टॉपिक मध्ये तर मला खूप इंटरेस्ट आहे, त्यामुळे कसे की तुझ्यासाठी काय चांगलं काय वाईट या तर तुला कळतच नाही. म्हणजे हेच बघ की सनीला तू नकार दिलास आणि जर तू त्याच्याशी लग्न केले असते तर तू मुकादमांची सूनच झाली असती. तेव्हा रमा म्हणते की अगं रेवा, मला मुकादमांची सून होण्याची गरज नाही, मी अगोदरच पासून मुकादमांची सून तर आहे. तेव्हा रेवा म्हणते की अगं पण अक्षयची मेमरी परत आली तरच ना, आणि ती परत येणार नाही, इनफॅक्ट असे सांगायचे की ती मी परत येऊनच देणार नाही. त्यामुळे मी तुला सांगते की तू एक चांगला मुलगा बघ, त्याच्याबरोबर लग्न करून सुखाचा संसार कर, तू स्वतः सुद्धा खुश राहा आणि आम्हाला सुद्धा खुश राहून दे. तेव्हा रमा म्हणते की अगं रेवा, कसे आहे की एकदा त्या माणसाबरोबर माझं लग्न तर झालेलं
आणि त्या माणसावर माझे प्रेम सुद्धा आहे, त्यामुळे तुझ्यासारखं मात्र अशी परत परत लग्न करण्याची सवय मला नाही. अगं खरंच मला आता लाज वाटते की तुझ्यासारख्या मुलीशी मी कधीतरी मैत्री केली होती. एक स्त्री असून तू दुसऱ्या स्त्रीबद्दल असा विचार करतेस. पैशांचा माज तर तुला होता, परंतु माणुसकी तर कधीही तुला नव्हती. तेव्हा रेवा म्हणते की अगं पैशाचा माज आणि माणुसकी जर नसती तर कधीही आपली मैत्री झालीच नसती. 2-2, 3-3 लग्न करायचे तर तुझ्या नवऱ्याला काही आठवत तर नाही, आणि तो तुझा नवरा आहे त्याला फक्त इतकेच आठवते की त्याचे माझ्यावर प्रेम आहे म्हणून. आणि तू कामासाठी आलेली आहे ना, ते काम लवकर कर आणि इथून जा. तेव्हा रमा म्हणते की रेवा अगं तुला आठवते का जेव्हा तुझी वाईट वेळ सुरू होती, अथर्वने तुला डांबून ठेवले होते, अथर्वची आई अथर्व मिळून तुला छळत होते, त्यावेळी तुझी अवस्था काय होती हे तुला आठवते का? अगं तेव्हा मी तुला या सर्वातून बाहेर काढले, आणि जेव्हा परत अथर्व आला आणि जे काही तुझ्या बरोबर वागला तेव्हा तुझ्या बरोबर तर कोणीही नव्हते. त्यावेळी सुद्धा मी घरातल्यांच्या विरोधात जाऊन तुझ्या बरोबर उभे राहिले, पण आज जेव्हा माझी वाईट सुरू आहे तेव्हा तर तू हे केलेस. इतक्या खालच्या थराला जाऊन वागलीस. माणूस म्हणून तुझी काय पातळी आहे हे मला कळले, त्यामुळे देवाकडे फक्त एकच प्रार्थना मी करेल की माणूस म्हणून तुला पुन्हा संधी द्यायला नको. रेवा म्हणते की मी जे बोलते जे खरं असतं असे नाही. असे का वाटते की तुझेच खरे असते कायम? मान्य आहे की काही गोष्टी झाल्या असतील, परंतु सनीनी तुला जेव्हा त्रास दिला ते तर मी नाही पाहिलेले. मग मी कसे मान्य करू की तू सुद्धा हे खरं बोलतेस की नाटक करते? आणि रेवा ही रमासमोर हात जोडते आणि हे सर्व राहून दे, तू जा इथून असे रमाला म्हणते, तर रमा लगेच बाहेर निघून जाते. तेव्हा रमा किचन मध्ये काम करत असते आणि भाजी करत असताना तिला जेव्हा अक्षयने तिला हॅपी बर्थडे 2 वेण्या असे त्या कागदावर लिहून विश केलेले असते ते सर्व आठवते आणि तिला खूप आनंद होत असतो. ती त्या सर्वाचाच विचार करत असते आणि रेवा बरोबर तो जे काही बोलत असतो ते सर्व रमाने ऐकलेले असते आणि त्या सर्वाचा सुद्धा ती विचार परत करत असते. आणि तेवढ्यात अक्षय बाहेर येतो तर रमाला समजते, रमाचे लक्ष जाते आणि ती विचार करते की हे बहुतेक बाहेर निघाले आणि एकटेच दिसतात, आता लगेच मी यांच्या बरोबर बोलते. म्हणून रमा घाईने अक्षय जवळ येते आणि तेवढ्यात आनंद येतो. आनंद म्हणतो की चल अक्षय निघूयात. तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की अरे दादा काही झाले तरी आज त्या तिघांना घरी घेऊन यायचे. तेव्हा ते दोघे जायला निघतात तर लगेच रेवा बाहेर येते आणि अक्षयला म्हणते की अक्षय अरे कुठे निघालास? हा नंतर खूप वैतागून म्हणतो की मांजर. अक्षय रेवाला म्हणतो की रेवा मी तुला सांगितले ना तुझे होणारे चुलत सासरे आणि दीर त्यांना घेऊन येण्यासाठी मी चाललो. तेव्हा रेवा म्हणते की कशाला उगाच, ते स्वतःहून गेलेत ना, मग कशाला त्यांना आणण्यासाठी जायचे? तेव्हा आनंद म्हणतो की काय ग काय बोलतेस? आणि अक्षय म्हणतो की रेवा अगं तू का असे बोलू शकतेस? तो माझा काका आहे आणि आभ्या माझा लाडका भाऊ आहे, तू असे बोलूच कशी शकते? आर्था माझी पुतणी आहे आणि तू असे म्हणतेस? तर रेवा म्हणते की अरे त्यांनी स्वतःहून हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला, ते स्वतःहून गेलेत, मग कशाला त्यांना परत येण्यासाठी फोर्स करायचं, हेच फक्त मला म्हणायचे होते. तेव्हा अक्षय म्हणतो की रेवा तू यात पडू नकोस, नको बोलू, मी तुला आतमध्ये आत्ताच सांगितले, तू यामध्ये लक्ष घालू नकोस, मी त्या तिघांना घरी घेऊन येणार आहे. ओके. तर रेवा म्हणते की हो हो ओके, दी गुड डिसिजन आहे तुझा, म्हणजे तू खूप चांगले करतोस आणि तू चालला पण तुला येण्यासाठी खूप उशीर होईल आणि आर्था सुद्धा घरी नाही, मग ही येथे काय करतेस, हिला सुद्धा जाऊन दे. तेव्हा अक्षय लगेच म्हणतो की हो हो ही येथे काय करतेस, आणि रमाला म्हणतो की चल आर्था घरात नाही, मग तू सुद्धा जा, आता जा तुझ्या घरी, काही काम तर नाहीच तुला घरामध्ये, आर्था सुद्धा नाही, आणि जेव्हा ते परत घरी येतील तर तुला फोन करून आम्ही बोलून घेऊयात, तेव्हा तू ये आणि तोपर्यंत तुला सुट्टी, जा तू घरी. तेव्हा अक्षय आणि आनंद जायला निघतात तर रेवा लगेच अक्षयला थांबवते आणि अगदी खुशून मिठीत येते आणि लाडाने म्हणते की अक्षय अरे घरी परत लवकर ये. रमाला हे सर्व बघून तर खूप वाईट वाटत असते, रेवाचा खूप तिला राग येत असतो. तेव्हा अक्षय रेवाला मुद्दा म्हणतो की हो हो रेवा लगेच येतो, डोंट वरी, मी तुझ्या होणाऱ्या चुलत सासऱ्यांना आणि दिराला घरी घेऊन येतो. तेव्हा रेवा ही अक्षयला जाताना बाय करत असते. अक्षय म्हणतो की बाय आणि ते दोघे निघून जातात. रमा फक्त बघत उभी असते. रेवा मात्र रमाकडे बघून मनात म्हणत असते की नेहमी तर हिला माझी बरोबरी करायची असती, पण हिला का कळत नाही की मी हिच्यापेक्षा स्मार्ट आहेच, आणि जर आर्था या घरातून गेली तर रमाची हक्कलपट्टी नक्की करता येईल. रमाला तर खूप टेन्शन येते. रमा म्हणते की हे असे का करत असतील, यांना जर सर्व आठवते तर हे माझ्याशी का असे वागत असतील, डायरेक्ट हे मला घरातून जाण्यासाठी का सांगू शकतात, नक्की यांच्या मनात काय चालले. तर रेवा म्हणते की अगं काय ग तू ऐकलं नाहीस का, अक्षय तुला काय म्हणालास? तेव्हा रेवा लगेच रूम मध्ये निघून जाते, परंतु रमा मात्र विचार
करत बसलेली असते। तेव्हा रमा घरी येते आणि घरी आल्यानंतर ती दरवाजाला कुलूप बघते आणि विचार करते की हे कुठे गेले असतील, म्हणून ती लगेच मंगला मावशी आणि कावेरीला फोन करते। तेव्हा मंगला मावशी फोन उचलते आणि रमा विचारते की काय, हॅलो मावशी कुठे आहात तुम्ही? तेव्हा लगेच मंगला मावशी म्हणते की अगं आम्ही इकडे फिरायला आलो, कारण घरात कावेरी बसून बसून अगदी कंटाळली होती। तेव्हा ती म्हटली की चल फिरून येऊयात, म्हणून आम्ही निघालो होतो। आणि काय ग काय झाले? तेव्हा रमा म्हणते फिरायला, आणि तुम्हाला फिरायला आजच जायचे होते का? तर मंगला मावशी विचारते की का, आज काही विशेष आहे का? तेव्हा त्या सर्व मुद्दाम नाटक करत असतात, तर रमाला वाईट वाटते। रमा म्हणते म्हणजे विचार करते की तिला असा विचार येतो की यांना सुद्धा माझा वाढदिवस लक्षात नाही म्हणून, आणि ह्या तर माझा वाढदिवस विसरल्यात, आई पण आणि मावशी सुद्धा, माझं काही कोणाच्या लक्षातच नाही, मी आठवतच नाही का कुणाला? तेव्हा इकडून मंगला मावशी म्हणते की अगं रमा काय झाले? रमा मात्र वैतागून म्हणते की काही नाही, कुठे काही विशेष नाही, छान केले तुम्ही फिरायला गेल्या ते, आणि खरंच आज कुठे काय आहे, मी सहज तुम्हाला भेटण्यासाठी आले होते। ठीक आहे, तुम्हाला आता फिरायला गेले म्हटल्यानंतर वेळच होणार येण्यासाठी, फिरा तुम्ही, छान फिरा, बिंदास्त फिरा, आज काही नाही, मी जाते परत घरी। रमा खूप वैतागलेली असते। तेव्हा मंगला मावशी म्हणते की हे बघ, कावेरीला म्हणते की हे बघ रमा घरी आली होती, आणि रमाला म्हणते की जा तू घरी, आम्हाला येण्यासाठी उशीर होईल, आपण नंतर भेटू। तर रमा खूप वैतागून रागवून लगेच तो फोन कट करते। तेव्हा कावेरी विचारते की अगं मंगला काय म्हणत होती रमा? तेव्हा मंगला मावशी म्हणते की अगं काही नाही, ती घरी आली होती आणि घराला दरवाजाला कुलूप बघितले म्हणून ती खूप चिडली। तेव्हा कावेरीला खूप वाईट वाटते, अगं मंगला आपण तिच्याशी कसे वागतो ग, आज तिचा वाढदिवस आहे, खरंच मला हे तिच्याशी असे वागतो ते नाही पटत। तेव्हा मंगला मावशी म्हणते की अगं मला सुद्धा नाही आवडत, पण जावई बाप्पू आपल्याला म्हणाले, त्यांनी तिच्यासाठी काहीतरी मोठं प्लॅनिंग केले, ते बघितल्यानंतर नक्की ती खुश होईल। त्यानंतर इकडे रमा खूप रडत असते, आणि जेव्हा रेवा म्हणलेली असते की आर्था घरी नाही, तर ही इथे काय करते? तर अक्षय सुद्धा म्हणतो की हो ही इथे काय करते, आर्था घरी नाही, म्हणून त्याने सुद्धा रमाला घरी जाण्यासाठी सांगितलेले असते। हे सर्व रमाला जेव्हा आठवते तर तिला खूप त्रास होत असतो, तिच्या डोळ्यात पाणी येत असते, ती खूप रडत असते। आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये रमा ही एका हॉटेलला आलेली असते, आणि अक्षय एका म्हाताऱ्याची संग घेऊन दाढी आणि पांढरे केस अगदी व्यवस्थित तयार होऊन तेथे आलेला असतो, आणि तो रमाच्या हातामध्ये हात देतो आणि रमाला विचारतो की व्हॉट यू सरप्राईज युअर बर्थडे, आणि तो रमाला हातात हात देऊन विश करतो, आणि एकमेकांच्या हातामध्ये हात घेऊन शेवटी अक्षय तिचा हा केक कापवतो आणि आपल्याच हाताने तो केक तिला भरवतो। तेव्हा रमाला तर खूपच आनंद होतो। त्यानंतर इकडे अक्षय अभि आणि काका यांच्याकडे आलेला असतो, तेव्हा रडत असतो, त्या दोघांना म्हणत असतो की फक्त तुम्ही मला 1 महिना द्या, एका महिन्यात जर या सर्व घरातील गोष्टी सुधारल्या नाही तर मी आजीला सांगेल की जे काही यांच्या हक्काचे आहे ते सर्व लिहून दे, आणि ते सर्व कागदपत्रे तुम्हाला तुमच्या नावावर करून देऊ, आणि तुम्ही मोकळे आहात की तुम्हाला हवं तसं तुमच्या मनासारखं आयुष्य जगण्यासाठी। अक्षयने काकांपुढे आणि अभिपुढे घरी येण्यासाठी पूर्णपणे हात जोडलेले असतात। तेव्हा अक्षय पूर्णपणे व्याकुळ होऊन त्यांना विनवण्या करत असतो। तेव्हा आता काका आणि अभि काय निर्णय घेतील हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।